हे शिवशंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो। हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो। ओम नमः शिवाय, ओम गौरी शंकराय नमः। हर हर महादेव। आज महाशिवरात्रीच्या पवित्र दिनी जो भक्त ही कथा अगदी मनाप्रमाणे आणि श्रद्धेने ऐकतो त्यांना शिवशंकर आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद मिळून त्यांचे दुःख दूर होऊन सुख समृद्धी भरभराटीस लागते। तर चला आपण कथेला सुरुवात करूया। पौराणिक कथेनुसार पर्वतीय राजा हिमालयाची पत्नी मेनका हिच्या पोटी माता पार्वतीचा जन्म झाला। पर्वतराजाची कन्या असल्यामुळे तिला पार्वती असे संबोधण्यात आले। माता पार्वतीने शिवप्रभूशी विवाह करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली। पार्वतीने अनेक वर्ष जंगलात तपश्चर्या केली। अनेक वर्षाच्या कठोर तपश्चर्येनंतर त्यांना शिवप्रभूचे दर्शन झाले। जेव्हा शिवप्रभूंनी माता पार्वतीला आशीर्वाद देऊन इच्छा विचारली तेव्हा माता पार्वतीने शिवप्रभूशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली। भगवान शंकरांनी पार्वतीची इच्छा पूर्ण केली आणि तिच्याशी लग्न करण्याचे वरदान दिले। वरदान देऊन शिवप्रभू परत निघून गेले। भगवान शंकरांनी पार्वतीशी लग्नापूर्वी परीक्षा घेण्यासाठी 7 ऋषींना पाठवले। सप्त ऋषींनी पार्वतीला समजावण्याचा प्रयत्न केला की भगवान शिव अशुभ आहेत, अशुभ पोशाख आहे आणि ते जटाधारी आहेत, तुमच्यासाठी योग्य वर नाही। तसेच शिवप्रभूशी लग्न करून तो सुखी होणार नाही असे देखील सप्त ऋषींनी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला। परंतु त्यांच्या बोलण्याचा माता पार्वतीवर काहीही परिणाम झाला नाही। त्या शिवप्रभूशी लग्न करण्याच्या भूमिकेवर ठाम राहिल्या। पार्वतीवर सप्त ऋषीच्या बोलण्याचा अजिता परिणाम झाला नाही। त्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या। हे शंकरजीने पाहिले। त्यांनी स्वतःच पार्वतीची परीक्षा घेण्याचे ठरवले। पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी भगवान शंकराने मगरीचे रूप धारण केले आणि पार्वती समोर गेले। पार्वतीने पाहिले की मगरीच्या जबड्यात एक लहान मूल आहे आणि ते मूल जीव वाचवण्यासाठी धडपड करत आहे। हे चित्र पाहून पार्वती भावुक झाली आणि तिने मगरीला मुलाला सोडण्याची विनंती केली। यावर मगरीने सांगितले की दिवसाच्या या प्रहारात ती कधीही आपली शिकार सोडत नाही। मात्र पार्वतीने वारंवार विनंती केल्यावर मगरीने एक अट घातली। मगर पार्वतीला म्हणाली, भगवान शंकराने तुला जे वरदान दिले आहे तुला मला दिलेस तर मी बालकाला सोडून देईन। पार्वतीने क्षणाचाही विलंब न लावता मगरीला वचन दिले आणि मुलाचे प्राण वाचवले। मुलाचे प्राण वाचवल्यानंतर पार्वतीला वाटले की शंकराशी लग्न करण्याचा आशीर्वाद गेला। ती पुन्हा कठोर तपश्चर्येत लीन झाली। तेव्हा भोलेनाथ प्रकट झाले आणि पार्वतीकडे पाहून हसत म्हणाले, मगर आणि मूल दोन्ही मीच होतो। मी तुझी परीक्षा घेत होतो, तू परीक्षेत पास झाली आहेस। यानंतर भगवान शंकराने पार्वतीशी विवाह केला आणि तिला आपली अर्धांगिनी बनवले। तसेच दुसरी कथा अशी आहे की एकदा पार्वतीने परमेश्वर शिवशंकरांना विचारले, असे कोणते श्रेष्ठ तसेच सरळ व्रत पूजन आहे ज्यामुळे मृत्यूलोकातील प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल। उत्तरादाखल शंकराने पार्वतीला शिवरात्रीच्या व्रताची कथा सांगितली। एका गावात एक शिकारी राहत होता। मुक्या जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करत असे। तो सावकाराच्या कर्जदार होता। त्याने त्याचे कर्ज वेळेवर चुकवले नव्हते, त्यामुळे संतापून सावकाराने शिकारीला शिवमठात कैदी बनविले। योगायोगाने त्याच दिवशी शिवरात्र होती। शिकारी ध्यानमग्न होऊन किंवा शिवसंबंधी धार्मिक गोष्टी ऐकत राहिला। चतुर्दशीला त्याने शिवाला कथाही ऐकली। सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलावून कर्ज फोडण्यासाठी विचारले। शिकारी दुसऱ्या दिवशी सर्व कर्ज फेडेल असे वचन देऊन कैदेतून सुटला। आपल्या दिनचर्येप्रमाणे तो जंगलात शिकारीसाठी निघाला, पण दिवसभर कैदेत राहिल्यामुळे तहान भुकेने व्याकुळ झाला होता। शिकार करण्यासाठी तो तलावाकाठच्या बेलपत्राच्या झाडावर वळून बसला। बेल वृक्षाच्या खाली बेलपत्राने झाकले गेलेले शिवलिंग होते। शिकाऱ्याला मात्र हे माहीत नव्हते। मचाण बनविताना त्याने ज्या फांद्या तोडल्या त्या योगायोगाने शिवलिंगावर पडल्या। या प्रकारे दिवसभर उपाशी राहिलेल्या शिकाऱ्याचे व्रतही झाले आणि त्याच्या करवी शिवलिंगावर बेलपत्रही वाहिले गेले। एका प्रहरानंतर एक गर्भिणी हरणी तलावावर पाणी पिण्यासाठी पोहोचली। शिकाऱ्याने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधत होता। तितक्यात ती हरिणी बोलली, मी गर्भिणी आहे, तू एकाच वेळी 2 जीवाची हत्या करशील हे योग्य नाही। मी आपल्या पिल्याला जन्म देऊन लवकरच तुझ्या समोर येईल, तेव्हा तू मला मार। शिकाऱ्याने धनुष्य बाजूला ठेवले आणि हरिणी झाडाआडून लुप्त झाली। काही वेळाने दुसरी हरणी तेथून निघाली। शिकाऱ्याच्या आनंदाला पारावर उरला नाही। त्याने तिच्यावर नेम साधला।
हे बघून त्या हरणीने त्याला सांगितले की हे पारधी, मी एका कामातूर विरहिणी आहे, आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे. मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्याजवळ येईन. शिकारीने तिलाही जाऊ दिले. दोनदा शिकार हातातून गेल्याने तो चिंतित झाला. तेवढ्यात एक हरणी आपल्या पिलासोबत तेथून निघाली. शिकाऱ्याला जणू सुवर्ण संदेश मिळाले. त्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती हरणी बोलली, हे पारधी, मी माझ्या पिलाला त्याच्या वडिलाकडे सोडून लगेच येते, त्यावेळी तू मला मारू नकोस. शिकारी हसला आणि म्हणाला, समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही. याआधी मी दोनदा शिकार गमावली आहे. माझी मुले, लहान मुले भुकेने व्याकुळ झाली असतील. उत्तरादाखल हरणी म्हणाली, जशी तुला आपल्या मुलाची काळजी वाटत आहे तशीच मलाही वाटत आहे. त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवनदान मागत आहे. माझ्यावर विश्वास ठेव, मी लगेच परत येईल. हरणीचा तो व्याकुळ स्वर ऐकून शिकाऱ्याला तिची दया आली. त्याने तिलाही जाऊ दिले. शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावरून बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता. काही वेळाने एक धष्ट पुष्ट मृग त्या रस्त्यावरून जात होता. आता त्या मृगाची शिकार करायची असा नक्की विचार त्याने केला, पण त्याच्यावर नेम धरला असता मृग जीवमान्य स्वरात म्हणाला, हे पारधी, जर तू माझ्या आधी 3 हरणींना मारले असेल तर मला मारण्यातही वेळ नको करोस. म्हणजे त्याच्या योगात मला एकही क्षणाचे दुःख सहन करावे लागणार नाही. मी त्यांचा पती आहे. जर तू त्यांना जीवनदान दिले असेल तर मला काही क्षणासाठी जीवनदान देण्याची कृपा कर. मी त्यांना भेटून तुझ्या समोर हजर होईल. मृगाचे बोलणे ऐकून शिकाऱ्याच्या डोळ्यासमोरून संपूर्ण रात्रीचे घटनाचक्र आले. त्याने सर्व कथा मृगाला ऐकविली. तेव्हा मृगाने सांगितले, माझ्या 3ही पत्नी तेथून वचनबद्ध होऊन गेल्या आहेत, मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत. त्यामुळे तू मला आता जाऊ दे. मी त्यांच्या समवेत तुझ्या समोर हजर होतो. नंतर उपवास, रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढविल्यामुळे शिकारीच्या हिंसक हृदयाचे निर्मल हृदयात परिवर्तन झाले होते. धनुष्य त्याच्या हातातून निसटले. शिवाने त्याच्या हृदयात बदल घडवून आणला. त्याला आपल्या भूतकाळातील कर्माचा पश्चाताप झाला. थोड्याच वेळात मृग सहपरिवार शिकाऱ्यासमोर आला. या प्राण्यामधील प्रेम पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. शिकाऱ्याने त्यांना न मारता आपण ही मुक्या प्राण्याची हिंसा न करण्याचे ठरविले. देवलोकातून समस्त देव ही घटना बघत होते. घटनेची परिणती झाल्याबरोबर देवी देवतांनी फुलांचा वर्षाव केला. तेव्हा शिकारी तसेच मृग परिवाराला मोक्षप्राप्ती मिळाली. तुम्ही खूप धन्य आहात. तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी ही कथा ऐकायला मिळाली, कारण तुमच्यावर भगवान शंकर आणि माता पार्वतीचा यांचा भरभरून आशीर्वाद आहे. तुमच्यावर येणारी सर्व संकटे माता पार्वती आज दूर करत आहेत आणि भगवान शंकर तुमचे रक्षण करण्याचे वचन तुम्हाला आज देत आहेत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हर हर शंकर.